पुढे जाऊयात आणि एक महत्त्वाची अपडेट पाहूयात। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी आता ही पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणावर सुनावणी आता गुरुवारी होणार। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्षांना दिले होते आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची प्रकरणी आता पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घ्या। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय ही सुनावणी आता गुरुवारी होणार आहे। मागच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं? जसं आपण पाहिलं की एका बाजूला विधिमंडळाचे अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लावण्याचं आव्हान आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष जो आहे त्यानिमित्तानं जी बंडखोरी झाली त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनावणी जी आहे ती आता विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत। 31 यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 31 जानेवारीपर्यंत ही सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। जसं मी म्हटलं की आधी त्यांच्यासमोर शिवसेनेच्या अपात्रतेबाबतचा निकाल लावण्याचं आव्हान होतं। त्याच पार्श्वभूमीवर त्याला जोडूनच आता राष्ट्रवादीच्या बाबत सुद्धा त्यांची नवीन सुनावणी त्यांना घ्यावी लागणार आहे। अध्यक्षांची कुठेतरी दुहेरी कसरत होऊ शकते आणि त्यानिमित्त राजकीय घडामोडी सुद्धा घडतील अशी सध्याची स्थिती आहे असं आपण म्हणू शकतो। नक्कीच। तर पुढच्या सुनावणीमध्ये काय होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।